भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना काल जिल्हाध्यक्षांनी चक्क 13 एबी फॉर्म दिलेले आहेत। आपण पाहतोय की हेच ते एबी फॉर्म आहेत आणि खरं एबी फॉर्म दिलेले आहेत आणि मंदा म्हात्रे यांनी थेट मध्यरात्रीच आपल्या जे पदाधिकारी आणि जे उमेदवार आहेत त्यांना हे फॉर्म भरण्यास सांगितलेलं आहे। मात्र आपण दुसरं चित्र जे पाहतोय इथे खरं तर आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो की इथे जिल्हाध्यक्षांची सहीच नाही आहे। जिल्हाध्यक्षांचं असं देखील म्हणणं होतं की मी सकाळी सही करतो, मी तुमच्या घराजवळच राहतो, मात्र आता थेट 11 वाजलेले आहेत तरी देखील ती सही नाही आहे। त्यामुळे हे 13 जे उमेदवार आहेत ते मंदा म्हात्रे यांच्या घरी आलेले आहेत। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट भाजप आमदार मंदा म्हात्रे आहेत। ताई, खरं तर हा एक धक्कादायकच प्रकार म्हणावा लागेल, आपली एका प्रकारे फसवणूकच या लोकांनी केलेली आहे, तर कसं पाहता याकडे? फसवणूक केले आहेत। माझं गणेश नाईकांना आव्हान आहे की त्याने 111 सीटचा सीट निवडून आणावा। ते खऱ्या अर्थाने नेते आहेत ना, त्यांनी तेवढं निवडून आणा, मी त्यांना चॅलेंज देते। ताई, खरं तर असं देखील आता म्हटलं जातं की आपल्या मुलाला उमेदवारी आणि एबी फॉर्म थेट दिला जातो, तो आपण स्वीकारणार आहात का? गेली 20 वर्ष माझ्या मुलांनी कार्यकर्त्यांसाठी बलिदान केलेलं आहे। एक काळ असा होता, याच गणेश नाईकांनी माझ्या मुलाचं तिकीट कापलेलं एबी फॉर्म पक्षाने दिल्यानंतर। आणि कशाला आता देतो आमच्यात भांडणं लावायला, म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना उपाशी ठेवायचं आणि आमचं पोट तुपानी भरायचं। माझ्या मुलग्याने स्वतः त्याग केला आहे। माझा मुलगा बोला, माझे कार्यकर्त्यांना जर नसेल जेवण मी पण जेवणार नाही। माझा मुलगा स्वाभिमानी आहे। हे 20 वर्ष तो घरी बसला आणि तो नगरसेवक नसला तर काय तो उपाशी मरणार आहे का? नगरसेवकाच्या जीवावर आम्ही जगतोय। नगरसेवक बनल्यावर आम्ही जीव जगतोय। नगरसेवक झाल्यावर आम्ही गाड्या गोड्या आणि बंगले बांधले आहेत। आमचा स्वतःचा बिझनेस आहे। ज्यांना नगरसेवक नसेल, ज्यांना पालिका नसेल, स्वतःचा व्यवहार चालवता येणार नाही, स्वतःचं पोट भरलं जाणार नाही, तेच हे धंदे करणार। मी केले का? मी माझ्या गरीब कार्यकर्त्यांसाठी तिकीट मागितलं, त्यांनी कशाला मला एबी फॉर्म द्यायचे? काल रात्रभर पोरांनी सगळ्यांनी जागून एबी फॉर्मचं वकिलाकडे गेले, कोणी काय काय पेपर तयार केले, फॉर्म भरले। 9 वाजता बोलले मी येतो सही करायला, घराजवळ राहतो, अजून पत्ता नाही। आणि आता म्हणतो तुम्हाला तिकीट नाही। 4 तिकिटी बेलापूरच्या घ्या, पडणाऱ्या तुमच्या गळ्यात। म्हणजे उद्या निलेश म्हात्रे आणि 4 तिकीट द्यायच्या, त्या पडल्या म्हणजे मंदा म्हात्रेचं ब्रेकिंग न्यूज तुम्हीच चालवणार। बेलापूरच्या 4 सीट पडल्या मंदा म्हात्रेमुळे। हे पडणारं माझ्या गळ्यात लोणनं बांधायचं, निलेशचं लोणनं एक बांधायचं, एवढ्या कार्यकर्त्याला नाराज करायचं कशासाठी? आम्ही पक्षाचं काम करू ना, आम्ही स्वाभिमानाने राहू। आमचे कार्यकर्ते कुठे जाणार नाही। ज्यांना जायचं ते जातील, नाही जाणार ते राहतील पक्षासोबत। 11 वर्ष काय ते नगरसेवक होते का? नाही। आम्ही तसंच समजू की आम्ही नगरसेवक नाही। पण नाईक साहेबांना माझं आव्हान आहे, तुम्ही खरे नेते आहात ना या जिल्ह्याचे, म्हणा आणखीन कसले, तुम्हाला बरीच वर्ष मी ओळखते, 35 वर्ष। तुम्ही मागे पण माझ्या नादाला लागून 111 जागा घेतल्या शरद पवारकडे आणि माझा एक मुलाला तुम्ही तिकीट कापली। तीच टाईम, तीच वेळ आणि तेच परिस्थिती आज आलेली आहे। ही सायकल, माझा एक मुलगा घरी बसला, तुझी 3 मुलं घरी बसलेले आहेत। या आईचं तळाट आहे, समजलं ना? आणि सगळी माझी मुलं आहेत ज्यांना मी तिकीट मागले। तुम्ही 13 फॉर्म का द्यायला लावायचे? आमच्या कार्यकर्त्यांचं इन्सल्ट करण्यासाठी? तुम्ही 111 निवडून आणा, महापौर बसवा, तुम्हाला खरा नेता मी मानेन। ताई, खरं तर आपण पक्षश्रेष्ठीने याबाबत काही तक्रार वगैरे काही करणार आहात का? मी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली। त्यांनी स्वतः संजू नाईकला सांगितलं की मंदाताईचा मुलगा आणि मंदाताईंनी जी थोड्यात तिकिटी मागितल्यात त्याच्याशी बसून चर्चा करून तिकिटी ठरवा। ते चर्चेला 2 तास मी स्वतः फोन केला संजू नाईकला, त्याच्या PA-ला, ते आलेच नाही। ते कधीच चर्चेला येणार नाही। अहो, त्यांना युती नको आहे, त्यांना मंदा म्हात्रे नको आहे, त्यांना इथले भाजपचे कार्यकर्ते नको आहेत, त्यांना RSSचे कार्यकर्ते नको, त्यांना आयराम गैराम जे गेले ना गद्दारी करून तुतारीची कामाला, त्यांचा तुतारीतला गेलेला पोरगा आला ना इथे, त्यांना त्यांचं सेटअप करायचं आहे। आणि त्यांना असं वाटतं की बेलापूरमध्ये माझे नगरसेवक बसले का मंदा म्हात्रेचं आम्ही खर्चीकरण करू। तू आयुष्यात माझं खर्चीकरण करू शकत नाही। असे माझ्याकडे कार्यकर्ते आहेत ना, हे गरीब जरी असले तरी दिलाला आणि जीवाला जीव देणार आहेत। जा, मी चॅलेंज दिलं त्यांना। नक्कीच खरं तर आपण पाहतोय की पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत जो वाद आहे तो चव्हाट्यावरती आलेला आहे। खरं तर मंदा म्हात्रे यांनी ओपन चॅलेंज त्यांना केलेलं आहे की ते थेट नाव घेऊन वनमंत्री गणेश नाईक यांना असं देखील म्हटलं आहे की तुम्ही 111 जे उमेदवार आहेत ते जिंकून आणा। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी खरात, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.